महायुतीतला उत्तर मध्य मुंबईचा तिढा सुटल्याच जमाय। पूनम महाजनांना पुन्हा आता संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे। पूनम महाजन पुन्हा सक्रिय होताना दिसतायत, कारण पूनम महाजनांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। उत्तर मध्य मुंबई करता आता आशिष शेलार, पराग आळवणी यांच्याही नावाची चर्चा आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आपण पाहतोय की आता पूनम महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। त्यांच्या नावाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत उत्तर मध्य मुंबई करता, पण त्याचबरोबर आशिष शेलार आणि पराग आळवणी ही नावं सुद्धा मागे पडलेली नाहीयेत। सुरुवातीपासून शेलार यांचं नाव तर होतंच, पण आता पराग आळवणी एक नवं नाव समोर येत आहे। निश्चितच लागवी एकंदरीतच मुंबईतील 3 खासदारांपैकी 2 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याचं काम भाजपने पहिल्या यादीत केलं होतं। मग त्यामध्ये गोपाळ शेट्टींच्या जागी पियुष गोयल तर मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचांना संधी देण्यात आलेली होती। मात्र पूनम महाजन यांच्या जागेवरती कुठल्याही उमेदवाराची घोषणा भाजपने केली नव्हती। त्यामुळे उत्तर मध्य मुंबईमध्ये नेमका उमेदवार कोण असणार भाजपचा याची सातत्याने चर्चा होती। आशिष शेलार यांना या संदर्भात विचारणा केल्याची माहिती आपल्याला आली होती। मात्र शेलार यांनी राज्यामध्ये राहणं पसंत केलं आणि पूनम महाजन यांनाच पुन्हा संधी देण्याची विनंती केली होती। त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही शेलारांनी उचलण्याचं सांगितलेलं होतं। त्यानंतर पूनम महाजन वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसत होत्या, मात्र महायुतीच्या मेळाव्यांमध्ये जाणं त्यांनी टाळलेलं होतं। त्यामुळे महाजन कुठेतरी नाराज आहेत का अशी चर्चा होती। मात्र त्यानंतर आज प्रथमच पूनम महाजन यांनी सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकंदरीत वेगवेगळे स्टेटस आणि पोस्ट अपलोड करण्यास सुरुवात केली आहे। त्यामध्ये मतदारसंघ आमचा असेल तर खासदारी आमचाच असावा, उमेदवारही आमचाच असावा, संघर्ष त्यांचीच निवड करतो ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते, अशा आशयाचे पोस्टर्स आणि पोस्ट आहेत त्या व्हायरल केलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी पूनम महाजन पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत। त्यामुळे त्यांना हिरवा कंदील मिळालेला आहे का, त्यांना उमेदवारी निश्चित झालेली आहे का, अशी चर्चा सुरू झालेली आहे। लागवी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।